नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. समृद्ध महाराष्ट्राच्या या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारनं राज्याच्या प्रगतीच्या दिशेने उचललेलं महत्त्वाचं पाऊल आणि त्या अनुषंगाने घेतलेल्या काही महत्त्वाचे निर्णय याच्यावरती एक नजर टाकूयात आजच्या भागातून. कर्जमुक्तीचा लाभ मिळवण्यात शेतकऱ्याला अडचणी येत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समस्या निवारणासाठी तत्परता दाखवली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याच्या अंतर्गत कर्जाच्या बँक बुडीत खात्यावरील व्याज वसुली रद्द करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिलेली आहे. अकाउंटमध्ये जरी व्याज दिसत असलं तरी बँकांनी त्या व्याजाशिवाय कर्जमाफी मान्य केलेली आहे आणि म्हणून आम्ही जी कर्जाची रक्कम आहे ती बँकेत भरतोय आणि व्याजाची रक्कम बँक स्वतः त्यातनं काढून घेणार आहे. काही लोकांना कन्फ्युजन असं होत आहे की आमचे जास्त पैसे अकाउंटला दिसत आहेत, म्हणजे आमच्यावर जास्त कर्ज अकाउंटला दिसत आहे आणि त्या मनाने आमच्या अकाउंटला कमी पैसे आलेत. काळजी करू नका. 2 लाखापर्यंतचा जो अकाउंट आहे या अकाउंटला पूर्ण पैसे आम्ही देणार आहोत. कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक वरती नोंदणी करा आणि तातडीने आधार प्रमाणित करा असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संकल्पनेतून राज्यामध्ये महत्त्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 राबवली जाते. या कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची यादी ही नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे. योजनेच्या उर्वरित नावे वेगाने प्रसिद्धी करण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण सत्वर व्हावं यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत राज्यातील सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. कर्जमुक्तीसाठी आधार प्रमाणीकरण कसं करायचंय हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवरती प्रसिद्ध केली आहे. आधार प्रमाणीकरणासाठी पात्र शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरती SMS येणार आहे. शेतकऱ्याला SMS द्वारे आवश्यक ती सूचना पाठवण्यात येईल. ग्रामपंचायत कार्यालय, विशेष कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्ये लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध होणार आहेत. कर्जमुक्ती लाभार्थ्याला एक विशिष्ट ओळख क्रमांक मिळेल. लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे. राज्यातील सुमारे 32,000 आपले सरकार सेवा केंद्र हे शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण करून देत आहेत. आतापर्यंत कर्ज माफी झाली त्यावेळेस कर्ज पुन्हा त्याला भेटत नव्हतं, परंतु यावेळेच्या कर्ज माफीचं मुक्तीचं लगेचच त्या ज्या व्यक्तीचं शेतकऱ्याचं कर्ज आहे त्याला तेवढं कर्ज वितरण करण्यासाठी सरकारने त्याच्यामध्ये कायदेशीर म्हणजे करावंच अशा प्रकारचं कंपल्शन केलेलं आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एवढी कर्ज माफी मोठी कधीच झाली नव्हती आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने हे काम या ठिकाणी केलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. मुंबईच्या भविष्यातील पाणी पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पालघर जिल्ह्यातील गारगाई धरण प्रकल्प मे 2029 पर्यंत कार्यान्वित करण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारनं निश्चित केलं आहे. दरम्यान या प्रकल्पामुळे मुंबईकरांना कसा फायदा होणार आहे पाहूयात. गारगाई प्रकल्पासाठी अंदाजित खर्च हा 3,065 कोटी रुपये इतका येतोय. वन, महसूल, पुनर्वसन विभागाच्या परवानग्या आवश्यक असतील. बाधित वनजमीन 658 हेक्टर, बाधित खासगी जमीन 186 हेक्टर, एकूण बाधित जमीन सुमारे 844 हेक्टर, बुडीत क्षेत्रातील 1,400 हेक्टर जमिनीवर पुन्हा जंगल उभारण्यात येणार आहे. ओगदा आणि खोडदे गावं ही पूर्णपणे बाधित होणार आहेत. पाचघर, तिळमाळ, फणसगाव आणि आमले ही 4 गावं अंशतः बाधित असतील. बाधित गावांचं पुनर्वसन वेगात करा असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत. वनीकरण, जमीन अधिग्रहण तातडीनं करा असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. आवश्यक परवानग्या लवकरात लवकर मिळवा असंही मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यातील कळवा इथल्या यशवंतरामा साळवी तरण तलाव बहुउद्देशीय क्रीडा संकुलाचं भूमिपूजन संपन्न झालं. कळव्यामध्ये उभारलं जाणारं आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे क्रीडा संकुल संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेकानेक खेळाडू यातून घडतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी रस्ते वाहतुकीसाठी पुढाकार घेतलाय. वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं अभिनव उपक्रमाची सुरुवात त्यांच्या हस्ते झाली. बारामती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात येतोय.
व्हर्च्युअल रियालिटी रोड सेफ्टी टॅब लॅब असं या उपक्रमाचं इंग्रजी नाव आहे. याद्वारे प्रत्यक्ष वाहन चालवायच्या अनुभवासह अडथळे दूर करण्याचं प्रशिक्षण वाहन चालकाला मिळू शकणार आहे. अशा उपक्रमामुळे रस्ते अपघातामध्ये घट होण्यास मदतच होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी व्यक्त केला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रांगणामध्ये भारत टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली. या सेवेची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झाली. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमानं ही सेवा चालवली जाणार आहे. या सेवेमुळे परिवहन क्षेत्रामध्ये सहकाराची नवी क्रांती होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली भारत टॅक्सी सेवेचा प्रयोग देशामध्ये राबवला जातोय. या सेवेमध्ये प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेमध्ये रास्त भाड्यामध्ये प्रवाशांना सुरक्षित प्रवास मिळेल असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे. समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या भागामध्ये इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन घडामोडी आणि महत्त्वपूर्ण निर्णयांबाबतच्या नवनव्या बातम्यांसह पुढील आठवड्यातील समृद्ध महाराष्ट्र या आमच्या कार्यक्रमात. तुर्तास एवढंच.